हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आहे याच्या थ्रू मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे DHS आरोग्य विभागामध्ये फार्मासिस्ट वॅकन्सी येणार आहेत तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आर डी फार्मसी एक स्पेशल बॅच स्टार्ट होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल, या बॅचला जॉईन करायचं असेल, हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर ही वॅकन्सी नोटिफिकेशन कुठून आलंय? फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, म्हणजे इंडियामध्ये जे फार्मसीचं एज्युकेशन रेग्युलेट करणारी बॉडी आहे ती म्हणजे PCI. तर याच्या ऑफिशियल साईट वरती तुम्ही आल्याच्या नंतर रिक्रुटमेंट सेक्शन वरती गेल्याच्या नंतर ना तुम्हाला वॅकन्सी नोटिफिकेशन दिसणार आहे. तर मित्रांनो, हे वॅकन्सी नोटिफिकेशन तुम्हाला डाउनलोड करून मी अदर डिटेल याच्यामध्ये कोणत्या आहेत त्या दाखवणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे असणार आहे ते म्हणजे तुम्हाला सगळ्यात बेटर डिपार्टमेंट म्हणजे फार्मसीतलं सर्वात मेन डिपार्टमेंट जे आहे सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतं. तर याच्यामध्ये डायरेक्ट वर्किंग करण्यासाठीची अपॉर्च्युनिटी ही असणार आहे. आणि याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ पोस्ट जर बघितल्या तर या नोटिफिकेशन मध्ये 20 पोस्ट असणार आहेत. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेला असेल म्हणजे D.Pharm झालेला असेल, बॅचलर इन फार्मसी झालेला असेल किंवा PharmD म्हणजे फार्मसी डॉक्टर झालेला असेल, असे सर्व फ्रेशर इथे तुम्ही ब्रॅकेटमध्ये बघू शकता त्यांनी फ्रेशर पण मेन्शन केलेलं आहे. तर असे सर्व डिप्लोमा, डिग्री किंवा PharmD असे सर्व फ्रेशर स्टुडंट या 20 पोस्टसाठी इलिजिबल असणार आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्ही सॅलरी बघितली तर सॅलरी पण चांगली आहे मित्रांनो, 35,000 सॅलरी तुमची असणार आहे. तर आता स्टुडंट म्हणत असतील की सर या वॅकन्सीसाठी मला अप्लाय करायचंय, या वॅकन्सीसाठी मला सिलेक्ट व्हायचंय, तर ते ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचंय? तर मित्रांनो, या वॅकन्सीमध्ये कसलाही ऍप्लिकेशन असणार आहे. या वॅकन्सीसाठी मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. म्हणजे PCIचा जो हा ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती मित्रांनो तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू साठी जायचंय. कोणत्या डेटला? इथे तुम्ही डेट बघू शकता, 10 फेब्रुवारी 2026 या डेटला तुम्हाला मित्रांनो हा जो ऍड्रेस दिलेला आहे या ऍड्रेस वरती वॉक इन इंटरव्ह्यूला जायचंय या 20 पोस्ट साठी. आता सोबतच तुम्हाला डॉक्युमेंट लागणार ऑब्विसली. तर याच्यामध्ये मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन ला सपोर्ट करणारे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि सोबतच त्या डॉक्युमेंटची सेल्फ अटेस्टेड केलेली फोटो कॉपी तुम्हाला लागेल, पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल, आयडेंटिटी प्रूफ लागेल, असे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला या वॉक इन इंटरव्ह्यू साठी जायचंय. तर मित्रांनो, ही जी अपॉर्च्युनिटी असणार आहे ही 1 इयर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. पण याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट असतो तो रिन्यू होत असतो. आणि ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी, या बॉडीच्या अंडर तुम्ही जर वर्क एक्सपिरियन्स घेतलात तर तुम्हाला कुठे पण जॉब भेटेल. कारण हे सर्वात मोठं फार्मसी काउन्सिल मध्येच तुम्ही जॉब करताय. सो इथे तुम्हाला जॉब भेटलं तर ते गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखंच असणार आहे. त्याच्यानंतर तुमचा कॉन्ट्रॅक्ट किंवा कुठेही तुम्हाला नंतर जॉब भेटून जाईल, त्यात काही प्रॉब्लेम नसणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि फार्मासिस्ट वॅकन्सीच्या डिटेल रेग्युलर पाहिजेत, रेग्युलर अपडेट पाहिजेत, तर त्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही पण PDF तुम्हाला आपल्या आर डी फार्माच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होणार आहे. आणि आणखीन काही डाऊट असेल व्हॉट्सअपला मेसेज करा. सोबतच आपली DHS ची बॅच स्टार्ट झाली आहे, या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज नक्की करा. थँक्यू ऑल.